गोव्यात प्रवासी संघ आहेत आणि एक चांगलीच एक नियोजन केलं आहे. काय तर भेटली म्हणजे विजय भेटला, जिंकलो आम्ही, विजय भाऊ जिंकलो आम्ही. तर चला बघूया ना. कोणाची मारामारी नको होण्यासाठी ना इथे एक चांगली एक पद्धत आहे की ही एक लिस्ट असते. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या या रोशन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, कसं सर्व बरेच असणार. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मी बनवतो आहे ते यासाठी बनवतो आहे की आज मी पहिल्यांदा चाललो आहे कोकणात. म्हणजे कोकणात तुम्हाला असं म्हणणं असेल की आज स्वतः कोकणातला आहे, पण कोकणात कशाला चाललं आहे. पण कोकणात म्हणजे मी राहतो खरं तर रोहामध्ये. तर आज मी रोहाच्या बाहेर चाललो आहे. रोहाच्या बाहेर तर कुठे, तर आज सिंधुदुर्गाला. तर आपली आज अंगणेवाडीची जत्रा आहे आजपासूनच. आज तारीख 1 एप्रिल आज 1 मार्च आहे. तर आजपासून ती जी अंगणेवाडीची जत्रा आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. 3 वाजलेत. तर मला 4 वाजेपर्यंत बोरली स्टेशनला पोचायचं आहे आणि तिथून मग आपल्याला तिथून बसने आपल्या ठाण्यात येतं आहे. ठाण्यावरून नंतर मग आपली कोकण कन्या एक्सप्रेस आहे. तर ते कसं काय आपला जो प्रवास होतो हा आजचा पूर्ण व्हिडिओ आपल्या प्रवासादरम्यान होणार आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. असं मी सुद्धा ऐकलं आहे की भरपूर अशी गर्दी होते. जसे की आपण कोकणात शिमग्याला आणि गणपतीसाठी जेवढी आतुरतेने जातो त्याचप्रमाणे त्या जत्रेलासुद्धा आपले जे भक्त आणि भाविक जे आहेत ते एकदम आतुरतेने जातात. तिकडेसुद्धा आपले मोठमोठे जसं मुख्यमंत्री झाले कोणी म्हणजे असं तिकडे येत राहतात. तर ते सर्व कवर करायला मिळेल. खरं तर मलासुद्धा या सर्व ठिकाणचं पूर्ण माहिती नाही. आम्ही गेल्यावरती प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो की तिकडचं कसं वातावरण आहे, कशाप्रकारे तिकडची जत्रा साजरी होते ते. तर चला जास्त उशीर न करता आता आपण निघूया. तर आईनेसुद्धा इथे मला मस्त की प्रवासादरम्यान इथे बघता गाजरचा हलवासुद्धा दिला आहे खायला. तिने स्पेशल माझ्यासाठी रात्री बनवलेला की जाता जाता रस्त्यामध्ये खायला. तर खूपच काळजी करते आई पण. आणि ठीक आहे, ती सध्या नाही आहे, ती गेली कामाला. पप्पासुद्धा गेलेत कामाला आणि ऋषभ गेला शाळेमध्ये. तर त्यांना बाय बाय करायला तर ते लोक आहेत ना सध्या इथे. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊया. तर ते सुद्धा नंतर आपले ब्लॉग बघतीलच. आणि तुम्ही जर बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो, फायनली आता आपण बोरिवलीला पोचलो आहे. आणि जसं पोचलो की आपल्या इथे एस टी लागलीच होती. आपल्याला जायचं खरं तर ठाण्याला एस टीने. कारण की आपण जर ट्रेनने जर गेलो तर आपल्याला जवळजवळ 2 तासाचा प्रवास आहे. आणि आपल्याला जॉईन झालं असं तुम्हाला म्हटलेलं आपला मित्र ते धीरज तो सुद्धा आपल्याला जॉईन झालेला आहे. तर खरं तर यायला थोडा उशीर झाला पण चालतो. आपल्या प्रवासादरम्यान एवढा उशीर काय आणि काय, शेवटी जायचं एकाच ठिकाणी. पण म्हटलं की जर थांबूया. आणि लेटचे आता वाजलेत किती, आता 4 वाजलेत ना इथे. हो, 4 वाजले. आणि म्हटलं की आता जाऊया. आणि आपली ट्रेन कितीची आहे इथून तरी पण ठाण्यावरून जी ट्रेन आहे ना मित्रांनो ते सस्पेन्स आहे. ते तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघा, तुम्हाला कळेल की आम्ही ठाण्याला का गेलो ट्रेन पकडून. खरं तर मी सांगू शकत नाही. मी पहिल्यांदा जातो रत्नागिरी साईडला. तर तुम्हाला मी पुढे स्टार्टिंगला इंट्रो सांगितलं की कशामुळे मी खरं का म्हणून कोकणात गेलो नाही. तर बघूया पुढे आपला प्रवास कसा होतो आणि काय होतं तर बघता. आपली एस टी सुरू झालेली आहे. तर चला प्रवास सुरू करण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला जाऊया आणि पाहत आपला व्हिडिओ पूर्ण पाहत राहा कशा वगैरे आपला आजचा प्रवास होतो ते. मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो ठाणा स्टेशनला. तर आपल्याला ही जी ट्रेन आहे इथून मिळणार आहे. आणि धीरज गेला आपल्या इथे तिकीट काढायला. तर तो येईल फक्त. आलं त्या धीरज. तर काढली का तिकीट? काढलेले आहे. तर बघताय कुठल्या पण काढली आहे? सिंधुदुर्गाची तिकीट काढली. ओके, वाया छत्रपती शिवाजी महाराज. ओके. तर मला तिकडचं तर जास्त काय माहिती नाही. जे काय ते आपलं सर्व हेच आहेत.
सांगणार दिसते की नाही? हा दिसतंय तेच आपल्याला सांगणार आहे. आम्हाला प्रॉपर गाईड करा. प्रॉपर काय कर. हा जर आम्हाला इकडे बघा आईला सांगून आले मी जाते म्हणून तुझ्या नावाने. तर ठीक आहे जाऊया त्या प्लॅटफॉर्मला. ट्रेनचा आता टायमिंग कितीचा आहे काय माहिती आहे का? नाही पण आपल्याला अजून सस्पेन्स ठेवायचं आहे ना. ठीक आहे चालेल. चला जाऊया आता प्लॅटफॉर्म नंबर 8 वरती ना. पाहत राहतो पुढे पुढे पुढच्या जण आपला प्रवास कसा होता ते. तर मित्रांनो आपण प्लॅटफॉर्म 8ला आलो आहे ठाणा स्टेशनच्या. आपण इथे येऊन मला एक अशी पद्धतशीर अशी एक पद्धत दिसली आहे कोकण रेल्वेचे प्रवासी संघ जे आहे त्यांच्याकडून. तर ती काय ते तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर इथे बघता इथे आपल्या इथे कोकण रेल्वेसाठी आहे ना इथे आपण लाईन लावावी लागते जनरल डब्यासाठी. तर हे जे आहे तुम्ही बघता इथे कोकण रेल्वे प्रवासी संघ आहेत आणि एक चांगलीच एक नियोजन केलं आहे काय. तर याच्यावर तुम्ही बघताय इथे ना तुम्हाला जर लाईन लावायची आपली पद्धत असते जनरल डब्यासाठी. तर इथे ना कोणाची मारामारी नको होण्यासाठी ना इथे एक चांगली पद्धत आहे की ही एक लिस्ट असते. बघता तुम्ही माझ्या हातामध्ये लिस्ट आहे. तर याच्यामध्ये तुमच्या ना एक लाईन लावण्यासाठी तुम्हाला ते नावं लिहायला लागतात. तर ती नावं लिहायची आणि तुम्ही तुमच्या वेळेच्या प्रमाणे इथे येऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणे तुम्हाला इथे सीट मिळून जाईल. तर खूप छान पद्धत आहे. अजून अशाच काही पद्धत आपल्या पुढे पुढे बघायच्या आहेत प्रवासामध्ये. खरं तर हे माझ्यासाठी नवीनच आहे. काही हरकत नाही अजून पुढे बघूया काय काय जर चांगल्या प्रवासात पण बघायला व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर मित्रांनो संध्याकाळचे झालेत 8:30. खरं तर झाले असं की जी आपली ट्रेन आहे ती आता जुन्याला पोहोचली. आपल्याला रिटर्न मारायचं आहे. म्हणजे ही जी आहे ट्रेन जी आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार आहे. पण आपल्याला इथून आपल्या दिवावरून परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायचं आहे. कारण की तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे ना इथूनच पकडत. आणि आता आपल्यासोबत आहे बघताय धीरजभाई. तोच आपल्या सगळीकडे फिरवणार आहे कोकण दर्शनात. त्याच्यामुळेच करायचं आहे. माझ्या हातात कॉन्ट्रॅक्ट आहे रोशनचा. कोकण फिरवायचा माझ्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्ट. जाऊया आणि पाहूया आता कशा वगैरे प्रवास होतं. खरं तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आता जर याच्यामध्ये काय चुकी वगैरे असेल तुम्ही माफ करून घ्या. काय ना मित्रांनो आपल्याला आता कोकण कन्या पकडायची आहे रिटर्नमध्ये ठाण्यावरून. आणि आपण ठाण्याला का आलो आहे ट्रेन पकडायला हे तुम्हाला आता पुढे कळेलच की आम्ही का आलो ठाण्याला. ते नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही बरं केलं ठाण्याला येऊ. तर अजूनमध्ये बघता मित्रांनो आत्तापर्यंत ना किती अशी भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि अजूनपर्यंत ट्रेन यायची बाकी आहे. आणि आता पुढे पण अशी भरपूर अशी गर्दी होण्याची शक्यता आहे. किती बरं गर्दी होणार काय होणार तुम्हाला माहितीच आहे. मी कोकणातच आहे पण जर अजून तुम्हाला माहिती पण नसेल तर तुम्ही अजून पुढे व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला तेवढं पण दाखवण्याचा प्रयत्न करू. पण त्यासाठी आधी आपल्याला जागा भेटणं कंपल्सरी आहे. जागा भेटलं तर आपल्या पुढे काय व्हिडिओ काढता येते. जागा भेटली म्हणजे विजय भेटला. जिंकलो आम्ही. विजय भाऊ जिंकलो आम्ही. तर चला बघूया. तर मित्रांनो बघता फायनल आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आणि तेवढ्यातच आता आपल्याला जागा पण भेटलेली आहे भरपूर अशी बसायला. तर 2 सीट भेटले आहेत जे आमच्या साहेबांनी पकडलेले आहेत. तर फायनली आपल्याला विजय मिळाला ना. विजय मिळवला आम्ही. विजय 2 सीटा अडवल्या आहे फायनली. चला पण आता बघूया आता पुढे आता ही ट्रेन आता रिटर्न होते ना. माझं दादरला आता आपल्याला गर्दी होणार की नाही ते आता बघावं लागेल आपल्याला. दादरला भरपूर गर्दी असणार आणि ह्यासाठी आम्ही ठाण्याला आलो ट्रेन पकडायला. कारण की इथून आम्हाला बसायला भेटते. हे सस्पेन्स होतं बस बाकी काय नाही. बाकी काय नाही बाकी अजून पुढे बाकी किती गर्दी होते किती काय कसं काय या बघत राहू. गर्दी बघितली. पुढच्या डब्याला नाही आहे गर्दी. बाबा
मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आहे. तर मित्रांनो फायनल आपण निघालेलो आहे CSMTवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि बघताय आता किती गर्दी आली ते आपल्या पुन्हा डब्यामध्ये बघताय किती गर्दी आहे. आणि एवढं नशीब आपलं एवढं आहे की आपण इथे ठाण्याला येऊन बसलेलो म्हणून जर आपल्या बसायला तरी जागा मिळाली. त्याचा आवाज जरा कमी येते. अजून बघूयात आपल्याला आपण तिची आपली ट्रेन आहे सकाळी 8 वाजता बरोबर पोहोचणार आहे. तर आपण डायरेक्ट भेटूया सकाळीच आता कारण की आता अंधार आहे. अंधारातून काय दिसणार नाही. जेवढा होता तेवढा ब्राईटनेस वाढवतो. आता भेटूया डायरेक्ट सकाळी. तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला. बरोबर आपली गाडी 8 वाजता पोहोचलेली आहे. थोडी 7:30चं टायमिंग आहे तिथं पण 8 वाजता पोहोचलेलं अर्धा लेट होती क्रॉसिंग वगैरे असल्यामुळे. तर काय हरकत नाही. आता आपण पोहोचलो आहे बरोबर स्टेशनला. काय गर्दी किती आहे ते मागे सुद्धा भरपूर गर्दी आहे. तर आता आपला मित्र इथे येतो आता आपल्याला पिकअप करायला. त्याला कॉल केलेला तो आता येतोच आहे. तर जाऊया त्याच्या घरी थोडं फ्रेश वगैरे होऊन परत आपल्याला जायचं आई वराडी देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करण्यासाठी. तर जाऊया लवकरात लवकर आणि फ्रेश करूया फ्रेश होण्यासाठी. तर कसा झाला धीरज प्रवास? मस्त मस्त झालं ना? मस्त झालं. हां बस झालं. चला मित्रांनो पुढे जाऊया आपण. मित्रांनो माझ्या ज्यात आपल्याला रिक्षा भेटले त्याच्या मित्र येणार होता घ्यायला पण यायला जमलं नाही. पण त्यांच्याच एका वाडीतल्या एका मुलाला सांगितलंय घ्यायला. तर बघताय आता पुढे आपण ऑन द वे आहोत जाण्यासाठी वाडीमध्ये. आणि तुझं काय म्हणणं दिसतंय का? चांगलं आपण ऑन द वे आहे आणि आपण अंदरकडेच चाललोय. काही कारणावर खूप छान भारी वाटतं. कोकणातलं वातावरण म्हणजे एक नंबर. आणि काही कारणास्तव त्याला यायला भेटलं नाही पण त्याने आपल्याला अरेंजमेंट करून दिलेली आहे आणि आपण त्यासाठी फटाफट जातोय. आपण जाऊ थोडं फ्रेश पण व्हायला लागेल ना आपल्याला. हो. पण पुढे जायला काय सगळीकडे आपलं काही करायला वाडीच्या जत्रेचं सगळीकडे पाहायला लागेल आपल्याला. बघूया काय होतं. तर मित्रांनो फायनली गावाला पोचलो आहे आणि तो दादा आपल्या घ्यायला आला नाही पण खरंच आणि पाहुणचार खूप चांगलं गेलेलं. आत्ताच जस्ट मी झोपून उठलो आहे आणि बघताय सकाळचं वातावरण किती छान असं आहे. मस्त आहे एकदम छान वातावरण. तर खूप दमलेलं आहे. आता थोडासा आराम करूया अजून आणि थोडं फ्रेश होऊन तर पुढचा पण कार्यक्रम जाऊया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि